चला आपण स्टार्ट करूया. तर कालही तुम्हाला मी ट्राय करायला सांगितलेलं बघा. तर आपण प्रूव्ह करूया ते. आपल्याला काय दिलंय बघा. एक सर्कल आहे तिथे. एकच सर्कल आहे. एकाच सर्कल मध्ये काय सांगा, एक ग्रुप जीवा आहे. एक ग्रुप जीवा म्हणजे कॉंग्रुएंट कॉर्ड्स PQ आणि SR ह्या कॉंग्रुएंट कॉर्ड्स आहेत. कॉंग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे त्यांची माप आहेत ते इक्वल आहेत. ओके. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर ही आर्च आहे, कंस आहे, PMQ आणि RNS हे काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणारे सिद्ध करायचे आहे. आपल्याकडे दोन कंडिशन आपल्याला हे लागणार आहे. त्यांच्या त्रिज्या काय असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजे, कॉंग्रुएंट असायला पाहिजे, किंवा रेडी काय असायला पाहिजे, कॉंग्रुएंट असायला पाहिजे. आणि दुसरं त्यांचं जे माप आहे, अँगल आहे, सेंट्रल अँगल, ते पण काय असायला पाहिजे सांगा, इक्वल असायला पाहिजे. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचंय. तर त्याच्यासाठी मी काय करतो बघा. तर ट्रँगल POQ घेतो. आपल्याला तर हेच हेच प्रूव्ह करता येईल बघा. PO आणि OR हे आहे, कॉंग्रुएंट आहे ते, कारण सगळ्या काय सांगा या रेडियस आहे. लक्षात आहे. POQ अँड ट्रँगल ROS. ओके. याच्यामध्ये काय काय इक्वल कॉंग्रुएंट आहे ते आपण बघूया आपण. तर पहिली गोष्ट काय सांगा, सेगमेंट PO कॉंग्रुएंट टू OR आहे. दुसरं काय बघा, OQ कॉंग्रुएंट टू OS. ओके. आणि तिसरं आपल्याला दिलेलं आहे बघा. आपल्याला काय सांगितलंय सांगा, रेख पी अंक असल्यावर दुसऱ्या एक ग्रुप जीव आहे, हे काय सांगा, PQ कॉंग्रुएंट टू PRS. ओके. त्याच्यामुळे आपण इझिली सांगू शकतो की काय करू शकतो, सांगू शकतो POQ कॉंग्रुएंट टू अँगल ROS. POQ ROS. ओके. आणि कॉंग्रुएंट याच्यामध्ये काय असतं सांगा, करस्पॉन्डिंग अँगलचा कॉंग्रुएंट असतात. म्हणजे आपण काय करू शकतो, इथे लिहू शकतो अँगल POQ कॉंग्रुएंट टू अँगल ROS. आपल्याला काय काय पाहिजे बघा, त्यांच्या त्रिज्या ह्या इक्वल असायला पाहिजे, कॉंग्रुएंट असायला पाहिजे, त्या आहेत बघा. ओके. आणि दुसरं काय सांगा, अँगल इक्वल आहे, त्यामुळे डेफिनेटली काय असायला पाहिजे सांगा, ते कॉट RPMQ. हे बघा, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय जातात बघा. त्यांची काय सांगा, रेडियस पण काय इक्वल आहे, आणि त्यामुळे आणि दुसरा जो सेंट्रल अँगल आहे तो काय सांगा इक्वल आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो सांगा, PMQ इक्वल टू RNS. हे आपण प्रूव्ह करू शकतो. अशा प्रकारे काय करायचे, प्रूफ. ओके. हे आपला एक काल राहिलेला. नंतर नेक्स्ट बघा. तर हा पण तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे, तरी पण मी काय करतोय, घेतोय बघा ते. ओके. मी फक्त इंग्लिशमध्येच घेतलाय, पाहिजे तर आपण घेऊया मराठीमधला पण घेऊया इथे. ठीक आहे. आपल्याला काय दिलं सांगा, सर्कल आहे, त्याच्यामध्ये एक रेक्टँगल आयत दिलेला आहे. ओके. तर आपल्याला काय दाखवायचंय बघा. आपल्याला काय दाखवायचंय, RPQ इज इक्वल टू RSR आहे, काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. दुसरं SPQ इक्वल टू PQR करायचंय. ओके. तर सिंपल आपण करणार आहोत. काय करणार सांगा, आपण कन्सिडर करूया आयत किंवा रेक्टँगल PQRS. त्याच्यामध्ये काय आहे बघा, पहिली गोष्ट PQ इक्वल टू किंवा कॉंग्रुएंट SR. कशाला सांगा, ऑपोजिट साईड आहे, विरुद्ध बाजू आहे.
आणि याच्यामध्ये विरुद्ध बाजू काय असतात समजा इक्वल असतात. ओके, म्हणजेच आपण काय सांगू शकतो समजा हे कॉर्ड पण म्हणू शकतो. ही कॉर्ड आहे बघा, ही इक्वल आहेत म्हणजे त्याचे ऍक्च्युली काय आहे सांगा, कॉर्ड जिव्हा पी क्यू कॉन्ग्रन टू कॉर्ड एस आर. ओके, आणि आपल्याला माहित आहे आर्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रन काय समजा कॉस्ट काय असतात इक्वल असतात. म्हणजे जेव्हा काय असतात समजा जेव्हा एक ग्रुप असतात तेव्हा त्याच्याशी संगत असलेले आर्स पण काय असतात इक्वल असतात. त्यामुळे आपण डायरेक्टली इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, therefore आर पी क्यू इक्वल टू आर एस आर. हे डायरेक्टली लिहू शकतो. पुढे लिहा, काय लिहिणार समजा आर्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट कॉस्ट किंवा संगत संगत काय म्हणतो आपण वर्तकंस, एकरूप जीवेंचे संगत कंस, त्याचे आपण पुढे लिहिणार. म्हणजे हा आपला काय आला, पहिला आला. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा, दुसरा दिलाय आपल्याला एस पी क्यू आणि दुसरं दिलंय आपल्याला एस पी क्यू आणि पी क्यू आर. ओके, याच्यामध्ये सुद्धा पहिली गोष्ट लक्ष घ्या, पी एस इक्वल टू काय समजा क्यू आर आहे किंवा कॉट द्या तिथे पाहिजे तर कॉट पी एस इक्वल टू एकरूप टू कॉट क्यू आर. कारण काय सांगा परत अपोजिट साइड्स आहे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आहे, आयताच्या काय सांगा अपोजिट साइड आहे, त्यामुळे त्याच्याशी करस्पॉन्डिंग आहे त्या कॉट्स काय असणार आहे इक्वल असणार. आता आपण दुसरं काय लिहू शकतो सांगा, आपल्याला काढायचं आहे ते आर एस पी क्यू इक्वल टू आपल्याला काय मिळतं सांगा, आर मेजरमेंट ऑफ आर एस पी क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर एस पी प्लस मेजरमेंट ऑफ आर पी क्यू. हा पहिला झाला. ओके, दुसरा आपण काय काढायचं आपल्याला पी क्यू आर मेजरमेंट ऑफ आर पी क्यू आर इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ आर पी क्यू आर. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी पी क्यू आलेलं आहे. ओके, दोन्ही ठिकाणी काय आलंय सांगा पी क्यू आलेलं आहे. आणि बघितलं तरी हे आपण काय प्रूव्ह केलं बघा, पी एस इक्वल टू क्यू आर आहे, त्यामुळे हे पण इक्वल आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो याला पाहिजे तर 1 लिहा आणि याला पाहिजे तर 2 लिहा. याला 1 लिहा, याला 2 लिहा आणि याला 3 लिहा. फ्रॉम 1 to 3 आपण काय लिहू शकतो समजा, आर म्हणजे कुठला समजा आर पी क्यू आर कॉन्ग्रंट टू आर एस पी के लिहू शकतो. एकदम इझी होतं, पण थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल म्हणून मी काय केलं हे घेतलेलं आहे. ओके, नंतर नेक्स्ट बघूया. तुम्हाला सांगितलेलं की हे आपण काय काय बघितलं ते सगळं आहे तुमच्या पुस्तकातलं मी कॉपी केलेलं आहे. अँड अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ अ सर्कल इज व्हॉट सेंटर अँगल, हे सगळं मी सांगितलेलं आहे बघा. ओके, हे एक नोट डाऊन करून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये पुस्तकातनं. ओके, नंतर आपण उदाहरणं सोडवणार आहोत 3.3 मधली, ही पण मी तुम्हाला सोडवायला सांगितलेली. ओके, तर आपल्याला काय काय दिले बघा, जी एफ ई वगैरे हे सगळे पॉइंट आहेत. आर कोन सायक्लिक पॉइंट्स ऑफ अ सर्कल. कोन सायक्लिक म्हणजे काय सांगा, एकाच मध्यबिंदू असलेल्या वर्तुळ असलेले सगळे हे पॉइंट्स आहेत विथ ए. नंतर आपल्याला काय दिलंय, ECF दिलेलं आहे, ECF 70 दिलाय. DGF म्हणजे हा संपूर्ण अँगल होणार आहे, तो आपला काय होणार आहे 200 होणार. ओके, त्याच्यावरनं आपल्याला मेजरमेंट ऑफ आर डी काढायला पाहिजे. डी म्हणजे काय होणार समजा, डीईएफ मायनस काय होणार समजा 70 होणार. डीईएफ मायनस आपल्याला काय दिले समजा, DGF दिले. सॉरी हा आपल्याला दिलंय ते मी चुकीचं लिहिले इथे. आपल्याला काय दिलंय समजा, DGF दिलं. DGF म्हणजे हा दिलाय आपल्याला, आपल्याला एवढा दिलेला आहे. आपल्याला काय काढावं लागेल, पहिल्यांदा डी काढावं लागेल. आता आपल्याला माहित आहे की टोटल असतं ते 360 असतं, त्याच्यातनं आपण कशाचं वजा 90 येते. हा 90 येतं. ओके, इथे आपण काय करणार सांगा, त्याचं मेजरमेंट ऑफ आर
डी आपण कशाचं वजा करणार सांगा, डी चं हे आपल्याला दिलेलं आहे, डी जी एफ दिलेलं आहे प्लस मेजरमेंट ऑफ आर ई एफ. ईएफ पण दिलेलं आहे ऍक्च्युली. ई सी एफ म्हणजे काय झालं सांगा, ईएफ झालं. इथं ईएफ दिलेलं आहे. त्यामुळे आपला आन्सर काय येणार सांगा, 360 मायनस 200 प्लस 70. म्हणजे याचा आन्सर येते ते 90 येतं. हे 90 कशाचं आहे सांगा, डीच आहे. आपल्याला डीचं किती मिळालं सांगा, 90 मिळालं. आता आपल्याला काय करायचं, डी काढले आपण, आता डीएफ काढायचं आहे. डीईएफ म्हणजे काय करायचं, 90 प्लस काय करायचं आपल्याला 70 करायचं. बरोबर आहे ना, कारण डीई प्लस ईएफ म्हणजे काय होणार आपलं, डीएफ होणार. ओके, त्यामुळे मेजरमेंट ऑफ आर डीईएफ इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर डीई प्लस मेजरमेंट ऑफ आर ईएफ. ईएफ हे आपल्याला आपण काय केलंय, डीएफ किती आहे आपलं, डीई आपलं 90 आहे आणि 70 आहे, 160. बरोबर आहे, बरोबर आहे का? हॅलो. ओके. नंतर नेक्स्ट बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला काय दिलं, एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, समभुज त्रिकोण दिलेला आहे, आणि त्याच्यावरनं आपल्याला काय सांगितलं सांगा, आर एस क्यू एस आणि आर क्यू आर हे काय सांगा, आर काय ते इक्वल आहे ते काढायला पाहिजे. तर आपल्याला माहित आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स इक्वल असतात. ऑल साइड्स आर इक्वल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये काय असतात सांगा, ऑल साइड्स आर इक्वल. हे सर्व बाजू काय असतात, इक्वल असतात. म्हणजे आपण काय सांगू शकतो की आर एस इक्वल टू क्यू एस इक्वल टू आर क्यू. इथे लिहायला पाहिजे सेगमेंट आर एस सेगमेंट क्यू एस सेगमेंट आर हे इक्वल. ओके, म्हणजेच काय आलं सांगा, याला आपण कॉर्ड्स म्हणू शकतो. हे सगळी काय आले बघा, कॉर्ड आहे, आर एस हे कॉर्ड आहे. आपण असं लिहू शकतो, कॉर्ड आर एस कॉन्ग्रंट टू कॉर्ड क्यू एस कॉन्ग्रंट टू कॉर्ड आर. ओके, आणि आता आपण काय बघितलं समजा, जर आर कॉन्ग्रंट असेल म्हणजे हे असेल काय समजा, कॉर्ड्स कॉन्ग्रंट असेल तर त्याच्याशी रिलेटेड करस्पॉन्डिंग काय असतात सांगा, जे आर्क असतात ते काय असतात, कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे आपण लिहू शकतो इथे की डायरेक्टली लिहू शकतो की आर एस इक्वल टू कॉन्ग्रंट टू आर क्यू एस कॉन्ग्रंट टू आर क्यू किंवा आर क्यू लिहिलं की चालेल. त्याच्यापुढे मात्र एक स्टेटमेंट लिहा, काय लिहिणार समजा, आर करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट कॉर्ड्स. हे तुम्ही काय लिहिणार, त्याच्या पुढे लिहिणार आहे. हे आपलं काय झालं, ट्रू झालं. आता आपल्याला दुसरा प्रॉब्लेम काय दिलाय बघा, मेजरमेंट प्रूव्ह आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे का मेजरमेंट ऑफ आर क्यू आर एस इक्वल टू 240 हे करायचं आहे. तर मला सांगा की मेजरमेंट ऑफ आर एस किती असणार, मेजरमेंट ऑफ आर एक्स किती असणार. याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आपण काय करणार, तर टोटल आपलं 360 आहे, 120. ते आपण काय करणार, डिवायडेड बाय 3 करणार, म्हणजे आपल्याला किती मिळणार सांगा, 120 मिळणार. ओके, एकाचं आपल्याला काय मिळणार सांगा, आजची हे मेजरमेंट ऑफ आर एस किती मिळणार, 120 मिळणार. तसंच हे पण 120 मिळणार आणि हे पण 120 मिळणार. आणि आपल्याला माहित आहे की क्यू आर एस म्हणजे काय आपलं, क्यू आर एस मेजरमेंट ऑफ आर क्यू आर एस इक्वल टू मेजरमेंट ऑफ क्यू आर एस इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर क्यू प्लस मेजरमेंट ऑफ आर क्यू एस आर एस. ओके, आर क्यू प्लस आर एस म्हणजे काय होणार सांगा, आपलं क्यू आर एस होणार. पण आपल्याला माहिती आहे दोन्ही इक्वल आहेत, 120 प्लस 120 आहे. तर आपला आन्सर काय होणार सांगा, 240. हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं. ओके, हा झाला सेकंड क्वेश्चन.
तिसरा क्वेश्चन बघा, तर इथे पण आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय AC इज इक्वल टू BD प्रूव्ह करायला सांगितलं. हे तर एकदम सिंपल आहे बघा. आपल्याला काय सांगितलं, AB इक्वल टू कॉट CD आहे. AB इक्वल टू कॉट CD आहे. ओके, AB इक्वल टू कॉट CD आहे म्हणजे डेफिनेटली मेजरमेंट ऑफ R ACB इक्वल टू मेजरमेंट ऑफ R काय असणार समजा CBD आहे. आर करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे एकरूप जीवांशी संगत कंस, ह्याला आपण काय असणार आहे, इक्वल असणार. ओके, इथे पाहिजे ते लिहा, आर करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. ओके, तर नंतर आपण आर ACB कसं लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर ACB म्हणजे काय लिहू शकतो, तर मेजरमेंट ऑफ आर AC प्लस मेजरमेंट ऑफ आर CB लिहू शकतो इक्वल टू, ह्याचं काय असणार, हे इक्वल आहे बघा. CBD म्हणजे काय लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर BD प्लस मेजरमेंट ऑफ आर CB. ह्याच्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये काय सांगा, इथे पण आर CB आहे आणि इथे पण आर CB आहे. म्हणजे ते आपण काय करू शकतो, मायनस सबट्रॅक्ट केले दोघांमधनं, तर आपल्याकडे काय राहिले सांगा, मेजरमेंट ऑफ आर AC इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर BD. जे आपल्याला प्रूव्ह करायचं एकदम एकदम इझी आहे. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. किंवा आपण असं पण लिहू शकतो, आर AC कॉन्ग्रुएंट टू आर BD असं पण लिहू शकतो खाली. ओके, म्हणजे आपण लिहिणार आर AC कॉन्ग्रुएंट टू आर, कारण दोघांची मेजरमेंट काय सांगा इक्वल आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्ग्रुएंट. ओके, हा झाला आपला तिसरा प्रॉब्लेम. 3च होते बघा, तर तिन्ही मी तुम्हाला सोडून दाखवले. नंतर नेक्स्ट आपण काय बघतो, तर समजा हे मी एक सर्कल दिलेलं आहे बघा, तुम्ही ऍक्टिव्हिटी करून बघा, लेक्चर संपल्यावर करून बघा. मी याच्यावर अनेक पॉइंट घेतो, समजा A झाला, A पॉइंट झाला, B झाला, समजा C झाला, D झाला, E F, किती पाहिजे तेवढे घ्या तुम्ही, F G H समजा घ्या. ओके, हा आपला काय सांगा मध्यबिंदू आहे, सेंटर ऑफ अ सर्कल आहे. ओके, तर मी काय करतो सांगा, सेंटर ऑफ अ सर्कल आणि हे पॉइंट जोडतो, 2 पॉइंट जोडतो. ओके, आणि ह्या 2 पॉइंट मधनं जाणार, हे F मधनं मी 2 पॉइंट जाणारे काय करतो, लाईन काढतो. समजा ही काढली आहे. ओके, नंतर तुम्ही काय करणार आहे, तर हा अँगल मोजणार आहे आणि हा अँगल मोजणार. प्रॅक्टिकली बघा, म्हणजे डोक्यामध्ये तुमच्या जाऊन फिट बसेल. ओके, तर तुम्ही काय करणार आहे, हा अँगल मोजणार आहे, हा कोन मोजणार आहे आणि हा कोन मोजणार आहे. त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ती फाइंड आउट करा. ओके, नंतर काय करायचं, तर बाकीचे पण जोडा, हे जोडा. सेम बघा, याचं पण मेजरमेंट काढा, याचं पण मेजरमेंट काढायचे, ते किती येतं, आणि याचं तुम्ही काढलेलं आहे ऑलरेडी, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे काय बघायचं. तसंच बाकीचे सगळेच पॉईंट जोडा. हा पॉईंट पण जोडायचा आहे, हा पण जोडा. ओके, आणि हा पॉईंट पण. ओके, पाहिजे तर आपण काय करू शकतो, इथे कॉर्ड काढू शकतो, जीवा काढू शकतो. हे जे सगळे जे अँगल्स आहेत ते कशामधनं, त्याचे एंड पॉईंट कुठे आहेत सांगा, दोन्ही AC मधनच जातात. सगळे कोण आहेत ते कशामधनं जातात, A आणि C मधनं जातात. लक्षात आहे ना. त्यामुळे हे प्रत्येक अँगल तुम्ही काउंट करा, हे मोजणार, प्रत्येक अँगल मोजणार आहे, आणि नंतर जो सेंटरला जो अँगल आहे तो पण मोजणार आहे. लक्षात आहे. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की समजा हे जर 100 असेल सेंटर अँगल, हा प्रत्येक अँगल तुम्हाला 50 मिळणार. प्रॅक्टिकली करून बघा तुम्ही, तर प्रत्येक अँगल काय मिळणार आहे, 50 मिळणार. आता आणि दुसरी गोष्ट आणि तुमच्या एक लक्ष येईल बघा, हे कॉमन पॉईंट आहेत बघा, AC मधनं सगळे अँगल्स जातात. जेव्हा कॉमन एंड पॉईंट, कॉर्डचे एंड पॉईंट आहे, त्या कॉमन एंड पॉईंट मध्ये जर अँगल जात असेल तर ते सगळे इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. हे सगळे काय असणार सांगा, इक्वल असतात. सेम तुम्ही काय करणार आहे सांगा, हे पॉईंट जोडा.
हे दोन्ही पॉईंट जोडायचे, इकडचा अँगल मोजायचा, हा अँगल मोजायचा. ओके, तो अँगल मोजल्यावर आपल्याला हा अँगल कसा मिळणार, तर हा अँगल ऑलरेडी मगाशी तुम्ही काउंट केलेला, का मेजर केलेला. ओके, मेजर केल्यानंतर तुम्हाला जो मिळणार त्याच्यातनं 360 मायनस केलं की तुम्हाला हा मिळेल. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ह्याचा सेंटर अँगल हा होणार. काय रिलेशन आहे ते तुम्ही काय करणार आहे, फाइंड आउट करणार. दुसरी गोष्ट काय करणार आहे, तर इथे बघा ए, एफ, सी आणि बी हा तुमचा काय होतोय समजा एक क्वाड्रिलॅटर बनतो. क्वाड्रिलॅटर म्हणजे काय सांगा, तर त्याच्यामध्ये काय होतात, 4 बाजू असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रिलॅटर म्हणतो, म्हणजे क्वाड्रिलॅटर होतो. मग काय करणार, हा अँगल आणि हा अँगल किती होतं ते बघणार, याची बेरीज करणार आणि त्याचा रिझल्ट किती येतो ते बघणार. किंवा हा अँगल आणि हा अँगल हे सगळे इक्वलच आहेत बघ, तर कुठला अँगल तुम्ही घेतला तरी त्यांची बेरीज किती होते ते तुम्ही काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. ते न विसरता तुम्ही करणार. ओके, दुसरी ऍक्टिव्हिटी काय करणार आहे, तर हा आपला सेंटर आहे बघा, हे आपलं डायमीटर झाला. तुम्ही सर्कलवर कुठलाही पॉईंट घ्या एखादा आणि डायमीटरचे एंड पॉईंट म्हणजे आपले व्यासाचे एंड पॉईंट काय करा, त्याला जोडा. ओके, व्यासाचे जे एंड पॉईंट जोडल्यानंतर इथे किती अँगल आहे तो तुम्ही मोजणार. ओके, 101% हा तुम्हाला 90 डिग्री मिळणार. कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही सर्कलवर, समजा हा पॉईंट घेतला आणि एंड पॉईंट ऑफ डायमीटरचे एंड पॉईंट जोडतोय मी बघा, आपल्या व्यासाचे एंड पॉईंट त्याला जोडतो. कुठेही तुम्ही अँगल बनवला ना तर तो 90 डिग्री होणार. आता 90 डिग्री का असतो, तर इथे आपण काय बघितलं, समजा 100चं हाफ हा अँगल असतो. आता आपला हा जो त्याचा सेंटर अँगल झाला, ह्या अँगलसाठी हा काय झाला समजा सेंटर अँगल झाला, आणि सेंटर अँगल हा किती आहे समजा 180 आहे, त्यामुळे हा अँगल त्याचा हाफ मिळाला, त्यामुळे हा आपल्याला काय मिळणार 90 मिळणार. हे दोन्ही ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करणार समजा करून बघणार. लक्षात आहे ना. आता नेक्स्ट बघूया आपण इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय, तर आपण जे काढले ते ना इन्स्क्राईब अँगल आपण म्हणतो. समजा आपण काय केलं, समजा असा अँगल काढला, तो कॉर्डच्या एंड पॉईंट मध्ये जातो. लक्षात आहे, हा आपलं समजा सेंटर झाला, हो झालं. तर समजा आपण एखादी कॉर्ड इथे कॉर्ड काढली तरी चालेल, किंवा आर्कच्या एंड पॉईंट म्हणून म्हटलं तरी चालेल, इथे आपली कॉर्ड. तर ह्याला आपण इन्स्क्राईब अँगल म्हणतो. लक्षात आहे, त्याला आपण काय म्हणतो समजा इन्स्क्राईब अँगल म्हणतो. आणि आता आपण काय बघितलं समजा, आपण प्रूव्ह पण करणार आहे. तर हा अँगल तुम्ही प्रॅक्टिकली बघणार आहे की हा प्रॅक्टिकली अँगल काय असणार, समजा हा एक्स असेल, हा जर एक्स असेल तर हा काय असणार आहे 2x असणार. ह्याला आपण काय म्हणतो समजा इन्स्क्राईब अँगल म्हणतो. त्याच्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे, समजलंय परफेक्ट आहे. नंतर आपण काय बघतोय समजा इन्स्क्राईब अँगल थेरम बघतो. आपण जे सांगितलं त्यालाच आपण थेरम मध्ये कन्वर्ट करणार आहे. इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय, द मेजर ऑफ इन्स्क्राईब अँगल इज अ हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय. ऍक्च्युली आपण काय बघतो सांगतोय बघा, सेंटरला जो अँगल काढतो, सेंटर अँगल असतो तेच मेजरमेंट ऑफ आर्क असतो. तेच काय असतं मेजरमेंट, म्हणजे आपल्याला सांगितलं की मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सांगितलं. ऍक्च्युली इथे मी काहीतरी लिहितो, डी लिहितो, ए डी बी. तर काय असतं, जे आपलं सेंटर अँगलचं अँगल आहे त्याचं ते काय असतं सांगा मेजरमेंट असतं. लक्षात आहे, म्हणजे हा जो अँगल आहे इन्स्क्राईब अँगल आहे तो ह्या आर्कचा हाफ असतो. कारण आर्कचं मेजरमेंट म्हणजे सेंटरचे, म्हणजे आपला केंद्रीय कोण आहे त्याचं मेजरमेंट म्हणजे आपलं हे काय झालं समजा कंसाचं मेजरमेंट झालं, वर्तुळ कंसाचं मेजरमेंट झालं, आणि त्याच्या बरोबर काय असतं समजा हे हाफ असतं. ओके, ते आपण प्रूव्ह पण करणार आहे. हा थेरम इथे लिहिणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार होतो, 3 वेगवेगळ्या कंडिशन बघणार. पहिली कंडिशन आपण काय बघतो, तर समजा हे आपलं सेंटर. ओके, पहिली कंडिशन, जो इन्स्क्राईब अँगल आहे ना तो सेंटर मधनं जातो. एक त्याची जी बाजू आहे साईड आहे ती सेंटर मधनं जातो. इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय म्हणतो समजा, त्याला आपण अंतरिकित कोणाचे अंतरिकित म्हणतो त्याला. तर हे आपल्याला काय करायचंय, हा आपला अँगल झाला. ओके, त्याला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया. क्लिअर, एवढं केलंय मी. नंतर आपण त्याला पाहिजे तर नाव एक सगळ्यांना हे देऊया. समजा हे आपलं ए झाला, आपला सेंटर झाला, हा बी झाला आणि सी झाला. पहिली कंडिशन, कंडिशन नंबर 1, जो इन्स्क्राईब अँगलची एक बाजू आहे
ती कशामधनं जाते सांगा, वर्तुळाच्या मध्यबिंदूमध्ये जाते. 3 कंडिशन मध्ये आपण काय करणार आहे ते प्रूव्ह करणार. ओके, आता मी काय करतो बघा, ओ आणि सी जोडतो. ओके, आता मला सांगा, मी काय सांगितलं तुम्हाला, अँगल ओ बी सी इक्वल टू एक्स. लेट म्हणजे आपण काय करू, मानलं, इक्वल टू एक्स मानलं. तुम्हाला तुम्ही सांगू शकाल का अँगल ओ सी बी काय असेल, तो किती असेल? ओ सी बी किती असेल? हॅलो, एक्स. एक्सच असेल. कारण का सांगा, हे काय झालं सांगा, कारण ओबी आणि ओसी त्रिज्या आहेत. त्रिज्या आहेत, ह्या त्रिज्या आहेत. म्हणजे तिथे आपला काय बनला सांगा, आयसोसेरस ट्रँगल बनवा, समद्विभुज त्रिकोण बनला. तिथे पाहिजे तर तुम्ही लिहा समद्विभुज त्रिकोण किंवा ओबी इक्वल टू ओसी आणि त्याच्या पुढे लिहा त्रिज्या. लक्षात आहे, हे आपण काय आलं, ओसीबी आपलं काय मिळालं सांगा, एक्स मिळालं. इथे मी एक्स. ओके, तर आता तुम्हाला एक हे माहित आहे का की हा अँगल आपल्याला किती मिळणार, ह्याला काय म्हणणार, ह्या अँगलला काय म्हणतात सांगा, ह्या अँगलला काय म्हणतात? हा जर ट्रँगल आपण कन्सिडर केला तर ह्या अँगलला काय म्हणतात, त्याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो किंवा बाह्य कोन म्हणतो. त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं समजा, हा जर मी त्रिकोण काढला तर याला आपण काय म्हणतो समजा, एक्सटेरियर अँगल म्हणतो किंवा बाह्य कोन म्हणतो. आणि बाह्य कोन समजा, हा बाह्य कोन हा इंटेरियर, रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे आतमध्ये जे कोन आहेत, अंतर्गत कोन आहेत, त्यांच्या बेरजे एवढा असतो. हे तुम्ही 6वी मध्ये शिकलेला आहे बघा. ह्याची बेरीज, हा जो अँगल असतो ह्या दोघांच्या बेरजे एवढा असतो. किंवा आपण दुसरं असं पण सांगू शकतो, ह्या तिन्ही कोणांची बेरीज काय असते, 180 आहे. आणि याची आणि याची पण 180 आहे. त्यामुळे हे जर आपण समजा ए आणि बी कन्सिडर केलं आणि हे सी कन्सिडर केलं आणि हा डी कन्सिडर केला, आपल्याला माहिती आहे सी प्लस डी इज इक्वल टू 180. आणि दुसरं काय बघितलं, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. म्हणजे सी त्यांच्यामध्ये कॉमन आहे. त्यामुळे याच्यावरनं आपण काय सांगू शकतो, ए प्लस बी इज इक्वल टू डी. लक्षात आहे, ह्या दोघांची सी प्लस डी इज इक्वल टू 180 होत आहे. आणि नंतर ए प्लस बी प्लस सी पण 180 होत. त्याच्यातला जर आपण सी काढून टाकला, कॉमन आहे दोघांमध्ये, तर आपण काय म्हणू शकतो, ए प्लस बी इज इक्वल टू सी डी. म्हणजे आपण काय होणार सांगा, हा अँगल आपल्याला कसा मिळणार, त्या दोघांची बेरीज करायची. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, अँगल ए ओ सी इज इक्वल टू 2x. काय मिळालं, 2x. ओके, मग आपण याच्यावरनं काय सांगू शकतो की अँगल, आता ओबीसी म्हणजे काय झालं सांगा, एबीसी झालं, एबीसी इक्वल टू हाफ अँगल एओसी. तेच आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचं आहे. हे कंडिशन 1 आपण काय बघितली सांगा, जी आपण जो इन्स्क्राइब अँगल काढलेला, अंतर्लिखित कोन काढलेला आहे, त्याची एक बाजू मध्यबिंदूतून जाते, वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाते. तर आपण प्रूव्ह केलंय की काय केलंय सांगा, की तो इन्स्क्राइब अँगल आहे तो हा केंद्रीय म्हणजे ह्याच्या मापाच्या काय असतो सांगा, सेंटरला जो आपण हे करतो सेंटर अँगलच्या काय असतो त्याच्या हाफ असतो. हे आपण काय केलंय, प्रूव्ह. ही कंडिशन नंबर 1. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय बघतोय, तर परत एकदा मी सर्कल काढतोय इथे. आता मी काय करतोय, तर हे आपलं सेंटर झालं. हे सेंटर आहे ते काय सांगा, हा जो आपण इन्स्क्राइब अँगल काढला, अंतर्लिखित कोन काढलेला आहे, तो सेंटर त्याच्या अंतर्गत आहे, म्हणजे इंटेरियर मध्ये आहे, म्हणजे आतमध्ये आहे. मग अशी काय होतं सांगा, एक बाजू त्याच्यात जायची. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं, मगाशी कंडिशन नंबर 2. आपल्याला काय करायचंय, कंडिशन नंबर 2. तो काय सांगा, पॉइंट आहे तो आतल्या भागामध्ये आहे. परत मी नाव देतो इथे, ए बी. ओके, परत मी काय करतो सांगा, मगाशी आपण प्रूव्ह केलंय, हे आणि मी जोडतो पाहिजे, आणि हे पण जोड. ओके, मगाशी आपण प्रूव्ह काय केलं सांगा, पहिल्या कंडिशन मध्ये हे एक्स असेल, हे पण एक्स असतं, आणि तेव्हा काय असतं हे सांगा, काय असतं सांगा, 2x असतं.
म्हणजे मगाशी आपण प्रूव्ह केलेलं मी परत इथे लिहितोय बघा. ABCD लिहितोय. आपण तसंच घेऊया, जे काय आहे ते घेऊया. ABC आणि O आहे. ABCO. इथे मी ठीक आहे, म्हणजे कन्फ्युज व्हायला नको. ओके, तर पहिल्यामध्ये आपण प्रूव्ह काय केलं सांगा. अँगल ABC इज इक्वल टू हाफ अँगल AOC. हे आपण पहिल्यामध्ये काय केलेलं, प्रूव्ह केलं. ABC इक्वल टू अँगल हाफ AOC केलं. आता सेम आपण काय करू शकतो सांगा, इथे प्रूव्ह करू शकतो. ओके, आता आपण काय कन्सिडर करूया, समजा हा जो अँगल आहे तो वाय, हा वाय असेल तर हा पण वाय असणार, आणि हा जर वाय असेल, हे दोन्ही वाय असतील तर हा काय असणार आहे, 2y असणार. मग सतत सगळं लिहायचं आहे. इथे लिहितो बघा. लेट अँगल OBD इज इक्वल टू वाय. देअरफोर आपण OBD मानू, वाय मानू. देअरफोर काय येणार सांगा, अँगल OBD झालं ना, DOB इक्वल टू वाय. कशाला सांगा, हे दोन्ही काय सांगा, रेडियस आहे. आयसोसेलेस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण होतो. लक्षात आहे. देअरफोर अँगल DOA इज इक्वल टू वाय प्लस वाय. इंटेरियर अँगल, बाह्य कोन, त्रिकोणाचा काय झाला सांगा, बाह्य कोन झाला. ओके, आपल्याला 2y मिळाला. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, अँगल DBA इक्वल टू, आपल्याला DBA म्हणजे काय झालं सांगा, OBD म्हणजे काय झालं सांगा, DBA झाला. आणि पुढे कन्सिडर केलं तरी चालेल आपल्याला. तो काय सांगा, हाफ अँगल DOA आहे. हा 2y आहे आणि हा आपला किती आहे सांगा, y. त्यामुळे त्याचा हाफ. हे आपलं काय आलं, हे पहिलं मगाशी आपण कन्सिडर केलं, हे आपलं दुसरं मिळालं. ओके, आता मी काय करतो बघा, अँगल ABC प्लस अँगल DB केलं, हे आणि हे ऍड केलं, लेफ्ट हँड साइड ऍड केली, तर आपल्याला काय मिळतं सांगा, राईट हँड साइड पण ऍड करावी लागेल. अँगल AOC प्लस अँगल DOA. पण हे म्हणजे आपलं काय आहे सांगा, हे दोन्ही जर आपण ऍड केले, ABD आणि ABC आणि DBA ऍड केले, तर आपल्याला मिळतो अँगल DBC मिळतो. हे दोन्ही ऍड केले तर आपल्याला कुठला अँगल मिळतो, हा मिळतो. ओके, आणि हे जर आपण, हा बोल. अँगल DOA च्या इथे 1/2 येईल का? काय ते, अँगल हाफ लिहिलं नाही. DOA. ओके, हाफ लिहिलं नाही म्हणते. हॅलो, हो हो. ओके, हा इथे मी कॉमन काढतो, हाफ अँगल AOC प्लस अँगल DOA. आता आपल्याला माहित आहे, हे दोन्ही अँगल ऍड केले आणि हा अँगल ऍड केला, तर आपल्याला काय मिळते सांगा, DOC मिळते, अँगल DOC. त्यामुळे आपण काय केलं, प्रूव्ह केलं बघा. DBC हा काय असतो, सेंटर अँगलच्या काय असतो सांगा, हाफ. ही आपली काय झाली सांगा, दुसरी सेकंड कंडिशन. आता तिसरी कंडिशन आपण बघणार आहोत. हे समजलं सगळ्यांना. आपण तिसरी कंडिशन काय बघतो सांगा. पहिली कंडिशन आपण बघितलेली की जो इन्स्क्राईब अँगल आहे तो सेंटर मधनं जातो, एक बाजू त्याची काय होती सांगा, मध्य बिंदूतून जाते. दुसरं आपण काय बघितलं, तर तो काय सांगा, मध्यबिंदू आहे तो इन्स्क्राईब अँगलच्या मध्ये आहे, आतमध्ये आहे, इंटेरियर मध्ये आहे. लक्षात आहे. आता तिसरी काय कंडिशन बघणार, समजा हा आपला पॉइंट आहे. तिसरी कंडिशन काय, तर जो इंटेरियर अँगल आहे ना, इन्स्क्राईब अँगल आहे, तो मध्यबिंदू आपल्या इन्स्क्राईब अँगलच्या बाहेर आहे. ही आपली काय असणार आहे, तिसरी कंडिशन असणार. क्लिअर. म्हणजे हा आपला काय झाला सांगा, आपला O झाला, आपला मध्यबिंदू झाला. ओके, आणि हा आपला इन्स्क्राईब अँगल झाला, समजा PA.
ओके. आपल्याला आता काय करायचं तर अँगल बीएसी दाखवायचे. काय दाखवायचं याच्या हा बाय ते दाखवायचं. मी इकडनं एक काय काढतो सांगा, एक लाईन काढतो ही आपली, आणि इथे मी नाव देतो डी नाव. ओके. आपल्याला हे काय करायचं याच्या हा बाय दाखवायचं. मी पाहिजे तर हे पण देतो. आपला केंद्रीय कोण झालं किंवा सेंटर अँगल झालाय. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तिसरी कंडिशन. ओके. तिसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल बी, नाही सॉरी, ए बी सी इज इक्वल टू हाफ अँगल ए ओ सी. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण काय बघूया सांगा, अँगल बीएसी, अँगल सॉरी माझं चुकलं, ए बी सी नाही, बरोबर, ए बी सी इक्वल टू अँगल ए ओ सी. ओके. तर आपण पहिल्यांदा काय बघूया, तर आपल्याला अँगल पाहिजे. कुठला अँगल पाहिजे सांगा, एबीसी. तो आपण कसा लिहू शकतो, अँगल एबीसी आपण कसा लिहू शकतो सांगा. याच्यातनं समजा ए बी डी मधनं हा मायनस केला तर मिळू शकेल अँगल ए बी डी मधनं, अँगल ए बी डी मधनं आपण मायनस केला, सी बी डी मायनस केला, अँगल सी बी डी मायनस, तर आपल्याला काय मिळू शकेल सांगा, तो अँगल मिळू शकेल. लक्षात आलं काय ते. हा अँगल आपल्याला पाहिजे, तो कसा मिळू शकेल, हा अँगल घेतला आपण, त्याच्यातनं हा जर वजा केला तर आपल्याला काय होऊ शकेल, तो अँगल मिळू शकेल. लक्षात आहे. आता एबीडी म्हणजे काय सांगा, ए बी डी म्हणजे काय असणार सांगा, मेजरमेंट ऑफ काय असणार, ए बी डी हा याच्या काय असणार सांगा, हाफ असणार आहे. कुठल्या सांगा, ए बी डी हा ए सी डी मेजरमेंट ऑफ आर्क हाफ असणार. कशाच्या हाफ असणार, का आपण प्रूव्ह केलंय बघा. मगाशी काय केलंय, तर सेंटर मधनं जात असेल तर आपण मगाशी प्रूव्ह केलेलं आहे मेजरमेंट ऑफ आर्क ए सी डी, ए सी डी त्याच्या काय असणार आहे, हाफ असणार. ओके. हे आपलं एक झालं. आणि मायनस काय करणार आपण, सीबीडी, सी बी डी आपला काय झाला, सीबीडी तो पण आपला काय होते सांगा, ह्याच्यामधनच जातोय. कशामधनं, सेंटरमधनं जाते. त्याची पण एक बाजू काय होते, सेंटरमधनं जाते. पण ते मगाशी प्रूव्ह केलं, म्हणजे ते पण काय असणार सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर एसीडी झालं बघा. एसीडी झालं तसंच आपण मेजरमेंट ऑफ आर काय करणार सांगा, मेजरमेंट ऑफ आर सीडी. त्याचं मी दुसरं सीडी लिहितो, ही आपण कन्सिडर करूया सी. ओके. आता मी जर इथे कॉमन काढले, हाफ कॉमन काढलं तर काय झालं सांगा, मेजरमेंट ऑफ आर एसीडी मायनस मेजरमेंट ऑफ आर. आता बघा, एसीडी मधनं आपण सीडी मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, मेजरमेंट ऑफ आर एसीडी, जे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय सांगा, हा अँगल हा एसी मेजरमेंट ऑफ आर्क एसीच्या हा बाय आपल्याला प्रूव्ह करायचा. आपण ते काय केलेलं इथे प्रूव्ह, ते तिन्ही प्रकारे आपण काय केलेलं आहे सांगा, तीन कंडिशन आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. लक्षात आहे. परत एकदा तुम्ही बघा हे सगळं. ओके. हे तिन्ही कंडिशन बघा. बहुतेक परीक्षेला तुम्हाला असं नाही विचारलं जाणार की सॉल्व्ह करा वगैरे, असं म्हणजे प्रूव्ह करा वगैरे नाही दाखवत सांगितलं. तर तुम्ही अशा प्रकारे तिन्ही काय करू शकता, सॉल्व्ह करा. नंतर नेक्स्ट बघा, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. हे आपण मगाशी काढून बघितलेलं, म्हणजे हे तुम्ही प्रॅक्टिकली बघा. समजा ही आपली आर्क झाली, ए आणि बी. ओके. तर आपण काय केलं समजा, इकडनं समजा एक काय केलं, इन्स्क्राइब केलं अँगल, अंतर्लिखित केला, ते सेम आर्क मधनं जातात. आपण काय होतोय समजा, सेम आर्क मधनं जातो, सेम कंसातनं जातो. ओके. हे तुम्ही प्रॅक्टिकली बघा, तर सगळे अँगल काय असणार आहे, इक्वल असणार. कारण सेम काय होते सांगा, आर्क मध्ये जात असेल तर ते काय असतात सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. तुम्ही किती काढले तरी त्या सेम आर्क मध्ये जाणारे कॉन्ग्रुएंट असतात. ओके. फक्त एक लक्षात घ्या
की इकडे नाही काढायचं, एका साईडला या साईडला एबीच्या एका साईडवरनं काढले आणि या साईडवरनं काढलेले इथे समजा आपण असे काढले, दुसरा पण इथे घेतला, तर हे आणि हे कॉन्ग्रंट असतं, हे आणि हे कॉन्ग्रंट नसतात. विरुद्ध साईडला असेल तर ते काय नसतं, कॉन्ग्रंट असतं. पण हे आपले काय असणार समजा, हे दोन्ही हा आणि हा काय असणार आहे, कॉन्ग्रंट. ओके, हे झाला एकाच कंसात असलेले सर्व कोण एकरूप असतात. ओके, नंतर नेक्स्ट अंतर्लिखित झालेला कोण काटकोन असतो. हे पण मी मगाशी तुम्हाला प्रॅक्टिकली बघा म्हणून सांगितलंय, हे पण मगाशी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तर समजा आपण काय केलं, समजा सेमी सर्कल म्हणजे आपलं सेमी सर्कल, त्याच्यावर तुम्ही कुठलाही पॉईंट घ्या आणि तो जर जोडला आपण एंड पॉईंट तर 90 डिग्री असणार. कशाला सांगा, आपला असणार तो 90 डिग्री असणार. कारण हा जो आहे अँगल, सेंट्रल अँगल आहे तो 180 आहे आणि त्याच्या हाफ बरोबर इन्स्क्राईब अँगल असतो. त्यामुळे हे जर आपण 180 धरलं तर त्याचा हाफ म्हणजे काय होणार, समजा 90 होणार. हे आपल्याला 90 मिळणार, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. क्लिअर? ओके, नंतर नेक्स्ट चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय कोन म्हणतात. आता चक्रीय कोन म्हणजे काय ते पहिल्यांदा बघा. ओके, तर समजा आपण एक चौकोन काढला, त्याला आपण काय म्हणतो, समजा चक्रीय कोन म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. लक्षात आहे, आपला काय झाला, चारही बिंदू त्याचे काय असायला पाहिजे, समजा वर्तुळावर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, चक्रीय कोन असं म्हणतो. त्याला आपण काय चक्रीय कोन म्हणतो. समजा हे मी सर्कल काढलं, कसंही आपण काढलं, समजा असं काढलं, समजा असं, आणि हे जवळ असेल तरी पण तो काय झाला, समजा चक्रीय कोन झाला. केव्हा का कोण कोण कन्फ्युज होतात मी बघितलंय की काय करतात, समजा एखादा समजा आपण चौकोन काढला, कसा काढायचा म्हणतो, कसा काढावा, 2 मिनिट. मागे कोणीतरी वेगळ्याच प्रकारे काढलेला, लक्षात येत नाही कसा काढलेला आपण तो. सांगेन नंतर, कुठल्या तरी वेगळ्याच प्रकारे त्यांनी काढलेला आणि त्याला चक्रीय कोन म्हणत होतं. चक्रीय कोन नव्हता तो, ऍक्च्युली माझ्या लक्षात येत नाही कशा प्रकारे काढलेला त्याने तो. ओके, माझ्या लक्षात आलं तर मी सांगेन तुम्हाला ते. त्याला आपण काय म्हणतो, सांगा चक्रीय कोन म्हणतो. लक्षात आहे, त्याची चारही बिंदू जर काय असतील, सांगा एखाद्या चौकोनाचे चारही बिंदू सर्कलवर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सांगा चक्रीय कोन म्हणतो किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. आता आपण काय करणार आहे, तर प्रूव्ह करणार आहे की ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे सप्लिमेंट. म्हणजे काय करणार सांगा, समजा आपण एक सर्कल काढलं, त्याच्यावर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय कोन काढलं, ओके, आपला काय झालं, समजा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला त्याला पाहिजे तर आपण नाव देऊया ए बी सी ए. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू पण काय असतं सांगा 180 असते. आपल्याला काय करायचे, प्रूव्ह म्हणजे काय करायचे, ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी किंवा चक्रीय कोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरी कोन काय असतं सांगा, आपल्याला पूरक कोन असतात हे प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, सांगा एडीसी आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल एडीसी हे काय असणार सांगा. पण आता बघितलं की हे काय असणार आहे, ह्या आर्कचा हाफ असणार म्हणजे कुठल्या सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी असणार.
लक्षात आहे. एडीसी आपण बघितलं, मेजरमेंट ऑफ आर काय असणार आहे, एबीसी असणार आहे. मेजरमेंट हाफ मेजरमेंट ऑफ आर एबीसी असणार. तसंच सेम आपण काय करू शकतो सांगा, एडीसी काढलाय तसं एबीसी काढू शकतो. अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ आर एडीसी असणार. ओके, आता बघा आर एबीसी आपण जर बघितलं, मेजरमेंट ऑफ आर एबीसी प्लस समजा मेजरमेंट ऑफ आर एडीसी केलं. ओके, म्हणजे एबीसी आणि एडीसी केलं तर डेफिनेटली ते 360 असणार. डेफिनेटली काय असणार आहे, 360. संपूर्ण जो कोन असतो सर्कलमध्ये तो किती असतो सांगा, 360 असतो. म्हणजे आपण काय करू शकतो, समजा हे दोन्ही ऍड केलं, अँगल एडीसी प्लस अँगल एबीसी इज इक्वल टू, हे दोन्ही मिळून काय सांगा 360 आहे. याच्यामध्ये मी हाफ कॉमन काढले बाहेर, तर आतमध्ये मी काय लिहिणार, मेजरमेंट ऑफ आर एबीसी प्लस माप आर एडीसीचं माप. आणि हे आपण काय बघितलं सांगा 130 आहे, 360 आहे, सॉरी 360 आहे. इथे 360 लिहिलं तर ते आपल्याला काय मिळतं सांगा 180 मिळतं. त्याच्यावरून सांगू शकतो हे आणि हे ऍड केलं तर डेफिनेटली आपल्याला काय मिळणार सांगा 180 मिळणार. सिमिलरली तुम्ही तसं हे काय करू शकता, ह्याच्यामध्ये दुसरं पण करू शकता. काय करणार सांगा, मेजरमेंट ऑफ अँगल डीएबी इक्वल टू लिहिणार हाफ मेजरमेंट ऑफ अँगल डीसीबी लिहिणार, सेम लिहिणार. ओके, पाहिजे तर मी घेतो इथे. ओके, नेक्स्ट आपण काय करूया समजा, हे अँगल घेऊया. कुठला काय मला, अँगल बी ए डी इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ आर बी सी डी. तसंच आपल्याला अँगल डी डी सी बी इज इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ आर बी ए डी आहे. ओके, तर आपण काय प्रूव्ह करू शकतो, हे आपण दोन्ही आधी लिहून घेऊया इथे. अँगल बी ए डी प्लस अँगल डी सी बी इज इक्वल टू, ह्याच्यामधलं दोघांमधलं हाफ मी कॉमन करतो. आपल्याला काय मिळालं, मेजरमेंट ऑफ आर बी सी डी प्लस मेजरमेंट ऑफ आर बी ए डी. ओके, आता आपण काय केलं, मेजरमेंट ऑफ आर बी सी डी प्लस मेजरमेंट ऑफ आर बी ए डी कन्सिडर केलं तर ते किती असणार सांगा, 360 डिग्री असणार. कारण संपूर्ण काय करतो, ही एक आर्क झाली, ही एक आर्क, कंस, दोन्ही कंसांची माप जर आपण ऍड केली तर डेफिनेटली 360 यायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार आहे, अँगल बी ए डी प्लस अँगल डी सी बी इज इक्वल टू, ह्याचं आपल्याला काय मिळणार, 1/2 इज इक्वल टू आपल्याला 180 मिळेल. म्हणजे हे दोन्ही काय सांगा एकमेकाचे पूरक कोण आहे. हे समोरचे कोण असतात ते एकमेकाचे पूरक कोण असतात, किंवा त्याला आपण काय म्हणतो सांगा, सप्लिमेंटरी म्हणतो. क्लिअर, समजलंय सगळ्यांना. ओके, तसंच दुसरी गोष्ट लक्षात घ्या, समजा आपण कॉन्व्हर्स किंवा व्यत्यास काय म्हणू शकतो सांगा, जर पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन दॅट इज अ सायक्लिक क्वाड्रॅट. म्हणजे काय करतं, जर समोरासमोरचे कोण जर पूरक कोण असतील तर डेफिनेटली तो जो त्याच्यापासून बनलेला काय असणार आहे चौकोन, त्याला चक्रीय क्वाड्रिलॅटर काय म्हणणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटर म्हणणार आहे. काय झालं त्याचं व्याख्या लक्षात आहे. चक्र बाह्य सल्लग कोणाच्या सम्मुख कोणाचे एकरूप असतं. आणि एक बघा, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण त्याच्या सल्लग कोणाच्या कोणाशी एकरूप असतो. ओके, आपण इंग्लिशमध्ये पण इथे पाहिजे तर घेऊया. मराठी आहे,
ओके, हे पण आपण प्रूव्ह करू शकतो बघा. हे पण प्रूव्ह करूया. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलंय आणि बहुतेक परीक्षेमध्ये पण नाही, पण आपण प्रूव्ह करूया. ओके, इथे मी काय केलं समजा, एक चक्रीय कोन काढला, सायक्लिक क्वाड्रेटर काढला. ओके, हे मी काय करतो, इथे बाह्य कोन काढतो किंवा त्याला आपण काय म्हणतो सांगा, ऍडजस्टंट इंटेरियर अँगल किंवा एक्सटेरियर अँगल काढतो मी. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय सांगा, हा जो अँगल आहे इथे आपण लिहूया ए बी सी डी आणि इथे मी लिहितो ई लिहितो. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, अँगल ई डी ए हा काय असतो सांगा, हे जे आहे अँगल, अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रेटर इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू ऍडजस्टंट इंटेरियर अँगल. ऍडजस्टंट इंटेरियर अँगल म्हणजे काय, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय समजा, हा जर समजा हा इक्वल टू हा असायला पाहिजे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आहे, ऍडजस्टंट इंटेरियर म्हणजे हा झाला, त्याचा अपोजिट कुठला आला, हा झाला. आपल्याला हा आणि हा काय आहे, इक्वल आहे, प्रूव्ह करायचं. एकदम सिंपल आहे बघा, इक्वल टू अँगल ए बी सी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर पहिलं आपण कंडिशन काय लिहूया सांगा, आपल्याला माहित आहे अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ए बी सी. का सांगा, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रेटर. अपोजिट अँगल सॉरी इथे मी काय करायला पाहिजे होता, अपोजिट ऑफ अँगल ऑफ सम ऑफ अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रेटर इक्वल टू काय असतं सांगा, 180 असतं. अँगल ए बी सी इज इक्वल टू 180. सप्लिमेंटरी असतात, पुलक कोन असतात. तसंच आपल्याला काय माहित आहे, अँगल ई डी ए प्लस ए डी सी, अँगल ए डी सी इक्वल टू पण काय आहे सांगा, 180 आहे. कारण एक रेषीय कोण आहे, लिनियर पेअर ऑफ अँगल. लक्षात आहे, त्यामुळे ह्याची बेरीज पण काय येणार सांगा, 180 येणार. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथे पण एडीसी आहे, इथे पण एडीसी आहे. एडीसी प्लस एबीसी इक्वल टू 180 आणि ईडीए प्लस एडीसी इक्वल टू 180. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ईडीए. तेच आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह. लक्षात आहे, म्हणजे हे काय झालं समजा, सप्लिमेंटरी असतात, पूरक कोण असतात एकमेकाचे, आणि हे काय असतात, लिनियर अँगल पेअर. लक्षात आहे, हे आपलं काय झालं 180 असणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये कॉमन एडीसी आहे, त्यामुळे हे जर इक्वल आहे तर हे पण काय असायला पाहिजे, दोन्ही इक्वल असायला. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, हे आपलं काय झालं, व्यत्यास म्हणजे सप्लिमेंटरी असेल तर तो काय असतो, चक्रीय कोन असतो. ओके, एवढंच आपण आज बघूया. हे जे आहे ते आपण काय करूया, उद्या बघूया. ओके, उद्या नाही, सोमवारी क्लास असेल, रविवारी आपला क्लास नसणार. ओके.